हालेलुया। या आपण सर्वजण डोळे बंद करू, स्वर्गीय पित्याकडे प्रभू येशूच्या नावामध्ये आपलं लक्ष लावूया। थँक यू लॉर्ड। देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आज आमच्यामध्ये उपस्थित आहे। जरी तू डोळ्यांनी आम्हाला दिसत नाही, परंतु त्याची आराधना, त्याची सेवा, त्याची स्तुती जे लोक करत असतात, त्या प्रत्येक लेकरांना अदृश्य परमेश्वर स्पर्श करत असतो। आणि आज आपण विश्वास ठेवतो ह्या प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये हजर आहे, त्याची उपस्थिती आज आमच्यामध्ये आहे। लॉर्ड, आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो। पुन्हा एकदा तुझं वचन ऐकण्यासाठी आमचं मन अंतःकरण आम्ही तयार करतो। आणि प्रभू, तू आमच्या हृदयासंगात बोलणार आहेस आणि एक एक शब्द आमच्या जीवनासाठी आशीर्वादित कर। आणि पुन्हा एकदा वरखेड गावामधून आलेल्या सर्व लेकरांच्या द्वारे, मंडळीच्या द्वारे तुझा गौरव तू करून येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागतो म्हणा, एक स्वर्गीय पिता, आमेन। येशू प्रभू की। यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया आणि आपण यावेळेस स्तोत्र संहितेच्या पुस्तकाकडे जाऊ। ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी बायबल काढू। प्रभू येशू ख्रिस्त महान आहे, मनासहित आमेन। आणि तो सदैव महान राहील। स्तोत्र संहितेचं पुस्तक याचा 67वा अध्याय आणि वचन क्रमांक 1 आपण वाचूया। देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची तुम्हाला आणि मला खोल माहिती, ज्ञान, सखोल अभ्यास असणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे। जे लेकरं परमेश्वराच्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करत आहे, परमेश्वर त्यांना ज्ञानाने पूर्ण करत असतो। येशू मसीह की। आणि मग त्यामध्ये आपण वचन वाचूया। देवानं आमच्यावरती दया करावी व आम्हाला आशीर्वाद द्यावा। त्याने आपला मुखाचा प्रकाश किंवा त्याचं सामर्थ्य आमच्यावर पाडावा, यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले कारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे किंवा कळावे। तर देवाच्या वचनामध्ये आम्ही या ठिकाणी स्तोत्र संहितेच्या पुस्तकांमधून परमेश्वराचं वचन आज पाहत आहोत। दावीद या ठिकाणी म्हणतो की देवानं आमच्यावरती दया करावी। काय करावी? दया करावी। जे लोक क्रोधास पात्र असतात ते लोक देवाला शरण येतात। अशासाठी शरण येतात की देवाचा क्रोध किंवा देवाचा राग किंवा देवाचा कोप तुमच्या आणि माझ्या जीवनावरती भडकू नये। आणि मग त्याला ती दया शब्द हा वापरलेला आहे। आमेन। म्हणून आज देव आमच्यावरती रागावलेला नाही आणि देवाचा कोप आमच्या जीवनावरती भडकला नाही। आम्ही मनुष्य प्राणी या जगामध्ये असताना काही चुकत नाही असं काही नाही, परंतु
परमेश्वर नेहमी मनुष्य चुकत असताना, हुकत असताना नाना प्रकारच्या चुका मनुष्याच्या जीवनातून घडतात. कधी देवाच्या विरुद्ध जातो, कधी आज्ञेचा भंग तो करत असतो, आहे ना. कधी वचनाचा मान करतो, कधी वचनाचा अपमान करतो, अनेक गोष्टी आहेत. तरी देखील परमेश्वराच्या वचनात तुम्ही आम्ही पाहतो की देव तुम्ही आम्ही एवढं त्याच्या विरोधात जात आहोत आणि विरोधात जाऊन देखील परमेश्वर तुमच्यावर माझ्यावरती दया करतो. जर कल्पना करा, देवाची दया आमच्यावरती जर झाली नसती किंवा देवाने आमच्या जीवनावरती दया, आमच्या कुटुंबावरती दया केली नसती, तर देवाचा विरुद्ध राग आमच्यावरती भडकला असता, कोप भडकला असता. आणि जर देवाचा कोप आणि देवाचा राग आमच्या जीवनावरती जर भडकला तर आम्ही भस्म झालो असतो, आम्हाला त्यांनी मारून टाकला असता, या जगामध्ये त्याने आम्हाला ठेवलं नसतं. परंतु आज त्या देवाचे प्रभू येशूच्या नावात किती आभार मानावे तेवढे कमी आहे. आणि म्हणून त्याची महती, त्याचा महान अनुभव, आज त्याचं महान ज्ञान तुम्ही पवित्र शास्त्रातून जे लोक घेत आहात ते धन्य आहात. तुम्हाला आणि मला बायबल आशीर्वादित शब्द वापरतो की जो मनुष्य आणि जी स्त्री देवाचा शब्द ऐकते ती आशीर्वादित आहे. आणि म्हणून आपण एवढ्या गोष्टी देवाच्या विरुद्ध करत असताना देखील परमेश्वर आमच्यावरती दयाच करतो. शेजाऱ्याला सांगा, देवानं तुझ्यावरती दया केलेली आहे. म्हणून आजचा दिवस आम्ही सगळेजण पाहू शकलो. देवाचा कोण मालक आहे? कोणी मालक? त्याला वाटेल ते करणार, त्याला वाटेल तो करू शकतो. परंतु आमच्या जीवनावरती वाईट असं घडलं नाही. म्हणून आज आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. किती लोक गेले असतील तुम्ही बघा. मी नेहमी सांगतो लोकांना, तुम्ही अर्धा तास तरी सकाळी सकाळी बातम्या पाहिल्या पाहिजेत. प्रार्थना झाल्यानंतर टीव्हीवरती काय चाललंय, जर तुम्हाला पेपर वाचता येत असेल तर तुम्ही पेपर वाचा. किंवा सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहेत तर आपल्या मोबाईल मध्ये युट्यूबवर चॅनल आहे, TV9 मराठी वगैरे, तुम्ही त्यामधून बातम्या ऐकू शकता. कितीतरी लोक या जगामधून समाप्त झालेले आहेत. सैतानाने काही लोकांना घेऊन गेलेला आहे, भरपूर काही आहे. परंतु आज त्यामधून आम्ही सगळे लोक जिवंत आहोत. आम्हाला देवानं या जगातून काढून घेतलेलं नाही. त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनावर त्याची कृपा ठेवलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराची इच्छा काय आहे की तुम्ही आणि मी किंवा ह्या जगातील सर्व लोकांनी देवाच्या जवळ यावं. कोणाच्या जवळ यावं? देवाच्या जवळ यावं, ख्रिस्ताच्या जवळ यावं. देवाने आमच्यावरती दया करावी म्हणून. किती सोपं आहे. दया करावी म्हणून तुम्हाला मला देवाच्या जवळ येणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. देवाच्या जवळ बसणं गरजेचं आहे. देवाचा शब्द किंवा देवाचं वचन ऐकणं गरजेचं आहे. देवाच्या ज्यावेळी तुम्ही देवाचा शब्द ऐकतो नेहमी ज्या ठिकाणी गाळलेली जागा झालेली आहे, परमेश्वर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं किंवा त्याच्या वचनाने ती जागा आपली भरून काढतो आणि पूर्ण हे वाक्य पुन्हा तयार करतो. दुष्ट जो असतो आमच्या जीवनात वाक्य जे तयार झालेलं किंवा लाईन तयार झालेली असते
त्यातला एक भाग जीवन खच्ची करण्याचा प्लॅन करत असतो, डाव करत असतो. परंतु देवाने आपल्या पुत्राला तुमच्यावर आणि माझ्यावर दया करण्यासाठी पाठवला. हालेलुया. तुमच्यावर आणि माझ्यावर दया करण्यासाठीच पाठवलेला आहे. म्हणून तुम्हाला संपूर्ण जगाला देव आमंत्रण देत आहे की तुम्ही माझ्या जवळ या. यीशु तेरी दया से, यीशु तेरी कृपा से उद्धार हमको मिलता है. ऐकले यीशु तेरी दया से, यीशु तेरी कृपा से, यीशु तेरी दया से, यीशु तेरी कृपा देवानं आमच्यावरती दया करावी व आशीर्वाद द्यावा. त्याच्या जोपर्यंत दयाच्या पंखाखाली येत नाही. बघा, कोंबडी आहे नेहमी पिलांना पंखाखाली, म्हणजे आणि जर ते पिलं कोंबडीच्या पंखाखाली नाही तर कोंबडी दया करू शकते का? तसं देवाच्या लोकांना देव स्वतः या ठिकाणी आमंत्रण देत आहे, इन्व्हिटेशन देत आहे की तुम्हाला आणि मला या जगामध्ये आशीर्वाद हवा आहे. कोण देणार आशीर्वाद? कुठं भेटतो आशीर्वाद? कोण देऊ शकतो आशीर्वाद? कोणाकडे मिळेल आशीर्वाद? तर आज पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये लोकांची एक घाई चालली आहे. फक्त आशीर्वाद मिळण्यासाठी लोक आपल्या जीवाचं रान करतात, धडपड करतात, धावपळ करतात, पळतात इकडे तिकडे. त्यांनी दीर्घ आयुष्य जगावं, बरोबर आहे का? त्यांना लॉंग आयुष्य मिळावं, त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबावर त्याच्या समस्या आहेत किंवा अडचणी आहेत किंवा दुःख आहेत ते दूर व्हावं, याच्या पाठीमागे त्यांना आशीर्वाद मिळावा हेच कारण आहे ना. म्हणून आज प्रत्येक मनुष्य आशीर्वाद घेण्याच्या पाठीमागे पळत असतो. जो वार असेल, वेळ असेल, समय असेल, कधी पौर्णिमा असेल, प्रत्येकाच्या त्या ठिकाणी जाणं वेगळ्या शब्दातून तुम्ही आणि जगामध्ये पाहत. आपल्याला देवाने रोज आशीर्वाद देण्याचा एक दिवस नाही. जर विश्वास त्याच्या ज्ञानाने आशीर्वाद देण्याचा अभिवचन केलेला आहे. त्याच्या भांडारातून आशीर्वाद देण्याचे. बोलो येशू प्रभू की. आणि मग तुम्ही आज पाहतो या वचनामध्ये आम्हाला आशीर्वाद द्यावा. कोणाला आशीर्वाद नको या? कोणत्याही मनुष्याला विचारा तुला आशीर्वाद पाहिजे नको?
कशाचा धरा? जगातल्या वस्तूंचा धरा, प्रॉपर्टीचा धरा, पैशाचा आशीर्वाद धरा, लग्नाचा वराचा आशीर्वाद धरा, वधूचा आशीर्वाद नवरी त्याला मिळावी म्हणून धरा, घर मिळावं म्हणून धरा, आहे ना. कुठला आशीर्वाद? मुलं मिळावे म्हणून धरा, आरोग्य मिळावं म्हणून धरा, शांती मिळावी म्हणून आशीर्वाद द्यावा म्हणून किंवा भेटावं म्हणून. प्रत्येक माणसाच्या पाठीमागची इच्छा आहे, होप आहे, विश्वास आहे की त्यांना आशीर्वाद हवा आहे. येशू प्रभू की. पण जोपर्यंत तुम्हाला आणि मला आशीर्वाद देणारा समजत नाही, तोपर्यंत त्या मनुष्याला आणि त्या स्त्रीला आशीर्वाद मिळत नाही. आमेन. आपण जर जिवंत असेल आणि जिवंत जो देव आहे त्याने जर आम्हाला जिवंत ठेवलं, जिवंत असेल तरच आशीर्वाद मिळेल ना. आणि जर मेलेला असेल तर आशीर्वाद मिळेल का? मुर्दा कधी आशीर्वाद मागत नाही, मागतात जर कोणी आशीर्वाद तर ते जिवंत लोक आहे. आणि त्यांनी देवाकडे आपले नजर लावली पाहिजे आपल्या जीवनात त्यांना आशीर्वाद मिळण्यासाठी. म्हणून या वचनात तुम्ही आम्ही पाहतो, आम्हाला आशीर्वाद द्यावा. कोण देतो आशीर्वाद? तुम्हाला आणि मला घडवलंय. म्हणा आमेन. तुम्हाला आणि मला बनवलंय. तुमच्या आणि माझ्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे त्याचा. त्या देवाने तुम्हाला घडवलं, बनवलं, तयार केलं आणि आज जिवंत. त्या देवाकडे जो मनुष्य येतो त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे जर तुम्ही आणि मी जर आलं तर तो म्हणतो मी तुम्हाला आशीर्वाद देतो. आम्हाला आशीर्वाद द्यावा ही देवाची इच्छा आहे. देवाच्या नंतर आई वडिलांची इच्छा आहे. आई वडिलांच्या नंतर वृद्ध माता पितांची इच्छा असते. उगाच आम्ही जगामध्ये लोक पाहत नाही की आई वडिलांचं दर्शन घेतात, वृद्ध म्हाताऱ्यांचं दर्शन घेतात, वृद्ध माता पितांचं दर्शन घेतात. असं आम्ही असंच बघत नाहीये. त्यांच्या डोक्यावरती हात ठेवतात ते, आहे ना. त्यांना म्हणतात आयुष्यमान भव, लेकर बाळ हो तुला, काय काय शब्द बोलत नाही. चांगला राहा, सुखी राहा, इडापिडा जाऊ दे, नाना प्रकारचे आशीर्वाद देत असतात. आणि म्हणून आम्ही कुठल्या तरी सणाला देखील पाहतो की लोक बरोबर त्या माणसांच्या दर्शनाला जातात, आहे ना. देवाच्या जर कोणाचा आशीर्वाद असेल तर आपल्या माता पिताचा आशीर्वाद असतो, वृद्ध माता पितांचा आशीर्वाद असतो. आणि म्हणून आज आम्ही पाहतो की मनुष्याचं दर्शन देवाचं असतं. म्हणजे आम्ही त्यांना देव मानत नाही, पण एक सन्मान. देवाच्या नंतर त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. विश्वास होतात देवावरती, त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. आत्मा असल्या कारणानं ते परमेश्वराची किंवा ईश्वराची सेवा कार्य करत असताना विश्वास ठेवतात. म्हणून आम्हाला त्यांचं दंडवत व्हावं लागतं. चुकीचं काही नाही त्यामध्ये, देवाचं चुकीचं नाही, वाटतंय चुकीचं. त्यांचा मान, त्यांचा सन्मान, त्यांचा आदर त्या ठिकाणी मानला जातो. आणि आशीर्वाद मनुष्य तुम्हाला आणि मला आठवून आशीर्वाद देतो. देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा, त्याने आम्हाला मुख प्रकाश आमच्यावर पाडावा. तुमच्या माझ्या लक्षात येईल की आज जर देव आशीर्वाद देऊ शकतो तर सैतान पण आशीर्वाद देऊ शकतो. त्याच्यामध्ये पण पावर आहे.
आहे, सामर्थ्य आहे, ताकद आहे. पण देवामध्ये जी ताकद आहे आशीर्वाद देण्याची, ती ताकद शैतानामध्ये नाही, दुष्टामध्ये नाही, राक्षसामध्ये ताकद नाही. म्हणून ज्याने तुम्हाला निर्माण केले त्या देवाला